अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार अशी सध्या चर्चा आहे। तर या चर्चांवरून काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत ते आपण पाहूया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज मूठ घट्ट राहिली पाहिजे, रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। पवारांची सगळ्यात मोठी सून आहे माझी आई, आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असं मला वाटतं। सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र यावं, अमोल मिटकरींचं आवाहन। तर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीने एकत्र यावं ही दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची भावना, मात्र आमची राजकीय भूमिका वेगळी, त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील, सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। एकत्र येण्यासंदर्भात पक्षामध्ये कोणतीही चर्चा झाली नाही, पक्षामध्ये कुठलेही दोन मतप्रवाह नाहीत। अजितदादा पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। शरद पवारांकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रामध्ये मंत्रिपद देणार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांना भाजपनं सांगितलं, संजय राऊतांचा दावा। तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले, तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ। राजकारणामध्ये काही होऊ शकतं, कुटुंब आणि राजकारण एकत्र करू नये, अजितदादांनी त्यांचे संस्कार दाखवले असं म्हणत रुपाली पाटलांकडून अजितदादांची पाठराखण। अजितदादांच्या डोक्यात हवा गेली नाही असं म्हणत लगावला टोला। संजय राऊतांचा इशारा ठाकरे गटासाठी होता, शरद पवार स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। अजित पवार गटाकडून कुठल्याच खासदाराला ऑफर नाही, पवार जो निर्णय घेतील त्याला 8 खासदारांची एकवाक्यता असेल, शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांची प्रतिक्रिया। राजकारण सुरू, अजून भाजपला किती राक्षसी बहुमत हवं, उद्धव ठाकरेंचा सवाल।